गंगाखेड शहरात प्रसिद्ध असलेल्या अंबिका देवी मंदिराचे भर दिवसा चोरट्यांनी दानपेटी पळवल्याची घटना घडली आहे। रविवारी अंबिका देवी मंदिर येथे येणाऱ्या भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती। दरम्यान चोरट्याने दानपेटीवरच डल्ला मारल्याचे या घटनेमुळे गंगाखेड शहरात खळबळ उडाली आहे। अनेक दिवसापासून मंदिरांमधील सातत्याने दानपेटी चोरीला जाण्याची घटना घडत आहेत। विशेष म्हणजे आत्तापर्यंत शहरातील अनेक मंदिरांमध्ये या चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत। अनेक वेळेस पोलिसात गुन्हा दाखल केला असून देखील हे चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत। या चोरट्यांनी मंदिरांना लक्ष्य केले असून यामुळे भक्तांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। शहरातील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासन याकडे काय उपाययोजना करते हे बघणं औचित्याचं ठरणार आहे। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड। रविवारी दुपारी 4च्या अंदाजामध्ये गळा कोणतरी घेऊन गेले। आता मंदिर थोडं उघडं होतं आणि हे असल्यामुळं धोंड्याचा महिना असल्यामुळं पब्लिक येता येत होती आणि इथं आमचे वारकरी संप्रदायाचे लोक आले त्यांना भेटीसाठी त्यांचे नाव नोंदणी करतोच आम्ही बा उद्या पालखी येणार आहे। ते इकडे पालखी असायच्या नाव नोंदणी करू शकत तिकडे गल्ला चंपट केला लोक म्हणून याला आज काही माहीत काही कळलं नाही काही। प्रशासनाचे गंगाखेड शहरात दुर्लक्ष। येत्या 6 महिन्यात नामवंत मंदिराचे गल्ले फुटले, अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या। आंधळे महादेवाच्या मंदिरातला 6 महिन्यापूर्वी खाली गल्ला तोडून मंदिरात वर आणून टाकला। पंचमुखीचा गल्ला 2 वेळेस फोडला मंदिर। खंडोबा मंदिर 2 वेळेस फुटलं ह्या 6 महिन्यात। आणि आता अंबिका देवी मंदिरचं रविवारी चोरानं भर दिवसा गल्ला उचलून नेला एवढ्या वर्दळीत। धनाबाई मंदिरात 2 वेळी चोरी झाली, अद्यापही निकाल याचा कुठेही ठाव ठिकाण लागलेलं नाही। ह्याच्यावर पोलीस खात्याचं नियंत्रण नाही, म्हणून आपणास विनंती की गंगाखेड शहरात चोऱ्याचे गुन्हेगारीचे थैमान घातलेले आहे आणि हे कुठतरी थांबण्यात यावं। मायबाप नसता आम्हाला काही लोकांना मोर्चा काढावा लागेल, त्याची दक्षता घ्यावी।